नमस्ते. आज आपण बनवणार आहे मस्त खमंग अशी खव्याची पोळी. सणासुदीचे दिवस आले की खवा बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो, तर अशी आपण ही खव्यापासूनची पोळी बनवू शकतो. खूप दिवस फ्रेश राहते. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपण पहिल्यांदा पिठी साखर घेणार आहोत. ही पिठी साखर मोठ्याशा चाळणीने छान अशी चाळून घ्यायची. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तूप गरम करायला ठेवायचं, कारण याचा आपण मोहन घालणार आहे. तर कणिक मळण्यासाठी आपण 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा आणि याच्यामध्ये ते गरम केलेलं मोहन घालणार आहोत. तुम्हाला गोडामध्ये थोडंसं मीठ आवडत असेल तर अगदी चिमूटभर मीठ पण घालू शकता. तर आता हे आपण छान असं मळून घ्यायचं. जेवढं पाणी लागेल तितकंच घाला. थोडी सैलसर झाली तरी हरकत नाही, कारण रवा आहे. अर्ध्या तासाने रवा तो पूर्ण पाणी सोक करून घेईल. कणिक भिजवून झाली की तिला आपण झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास तशीच ठेवून द्यायची. तोपर्यंत आपण याच्यामध्ये घालण्यासाठी सारण तयार करायचं. बऱ्याच ठिकाणी खव्याला मावा असंही म्हणतात. तर इथे आपण घेतलेला आहे बारीक रवा, मैदा 1-1 कप, पिठी साखर, वेलची पावडर, तूप आणि खवा घेतलेला आहे तो मेजरिंग कप प्रमाणे सपाट कप आहे आणि बेसन पीठ 3/4 कप आहे. तर आता आपण सारण करूया. पहिल्यांदा एका कढईमध्ये 1 चमचा तूप घाला आणि त्याच्यावर 3/4 कप बेसन पीठ हे छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. जसं आपण बेसनाच्या लाडवाला भाजतो त्या पद्धतीने थोडासा कलर चेंज होऊन छान खमंग वास सुटला की गॅस बंद करा आणि हे बेसन पीठ थंड करायला ठेवा. बेसन पिठामध्ये गुठळी होऊ देऊ नका. जर अगदीच वाटलं तर थंड झाल्यावर चाळणीने चाळू शकता. आता हे बेसन पीठ थंड झालं तर ह्याच गरम कढईमध्ये आपण जो मावा घेतलेला आहे म्हणजेच खवा, हा 200 ग्रॅम आहे, तो आपण छान परतून घ्यायचा. याचाही थोडासा कलर चेंज होऊन खमंग वास सुटला की आपण काढून घेणार आहोत. दिवाळीला भेट म्हणून पारंपरिक एखादा पदार्थ नातेवाईकांना घेऊन गेलात तर हा पदार्थही वापरण्यामध्ये येईल आणि टेस्टही छान लागेल. तर आता असा हा आपला खवाही छान भाजत आलेला आहे. तर हा आपण कढई उतरून घ्यायची आणि थोडासा थंड झाला की याच्यामध्ये भाजून घेतलेलं बेसन पीठ मिक्स करायचं. आता हे पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण जी साखर आपण चाळून घेतलेली आहे ती साखर याच्यामध्ये मिक्स करायची. म्हणजे काय होईल तर आपलं एक छान एकसंघ असं सारण तयार होईल. साखर चाळून एवढ्यासाठी घेतले की पिठी साखरेमध्ये कधी कधी गाठी असतात आणि ती गाठ मग बऱ्याचदा खव्यामध्ये आणि बेसनामध्ये विरघळून जात नाही आणि मग आपली साटोरी लाटताना फाटू शकते. याला आपण खव्याची पोळी म्हणतो. तसंच ह्या पदार्थाला खव्याची साटोरी असंही म्हणतात, कारण साटोऱ्या ह्या रवा आणि मैदा याच्यापासूनच बनवल्या जातात. तर आता आपण हे सर्व मिश्रण छान थंड करून हाताने मळून घ्यायचं. हे पहा, आता छान पुरणासारखं एकदम मऊ झालेलं आहे. आता आपलं सारण तयार आहे, कणिकही तयार झालेली आहे. तर आता काय करायचं, सारणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. हे गोळे पेढ्यापेक्षा थोडेसे मोठे आणि आपण पुरीला कणिक घेतो त्याच्यापेक्षा थोडेसे छोटे असे घ्या. एकदम मोठाही नको आणि एकदम छोटाही नको. आता ही कणिक पण आपली छान तयार झालेली आहे. तर तिचा असा एक लंबाकृती गोल करा आणि सुरीच्या साहाय्याने छोटे छोटे काप करून आपल्या एकच साईज मिळेल असे गोळे तयार करून घ्या. एवढ्या कणकीचे एकाच साईजमध्ये असे बरेच गोळे तयार होतात. हे पहा, आणि असेच आपण सारणाचेही गोळे करून घ्यायचे. फक्त हे गोळे झाकून ठेवा, नाही तर कणिक कोरडी पडेल. आता तवा गरम करायला ठेवायचा आणि आपण हे जे सारणाचे गोळे केलेत तेही एका साईडला ठेवून घ्यायचे. हे लाटण्यासाठी तांदळाची पिठी वापरा. तुमच्याकडे जर तांदळाची पिठी नसेल तर मैदा वापरला तरी चालेल. सारख्या गोळ्या घ्यायच्या आणि त्याच्या पुरी एवढ्या साईजच्या मस्त पाऱ्या करून घ्यायच्या. 2 पाऱ्या झाल्या की याच्यामध्ये आपण तो जो गोळे बनवले आहेत सारणाचे ते याच्यामध्ये ठेवून छान पसरवून घ्यायचे. ही सोपी पद्धत आहे. आता काय करायचं तर सारणाचा एक गोळा असा पसरवून घ्यायचा. हाताला चिकटतो असं वाटलं तर मध्ये मध्ये तांदळाची पिठी लावा आणि आता त्याच्यावर दुसरी आपली लातिंबी ठेवून याला छान असं चपटं करून घ्या. एकसारख्या हाताने सारण पसरवा आणि मग लाटण्याने ह्याची आपल्याला जितकी पातळ करता येईल तेवढी पातळ करून छानशी अशी पोळी लाटून घ्या. लाटताना गरज वाटली तरच पिठाचा वापर करा, नाहीतर ही अशीच आरामात लाटता येते. दुसरी पद्धत आहे की तुमचं सारण आणि कणिक जर एकसारखी झाली तर तुम्ही पुरणपोळीला जसा उंडा करून घेता तसा उंडा करून पण छान अशी पोळी लाटू शकता. तर आपली ही पोळी तयार झालेली आहे. तवा गरम करायचा, त्याला तेल लावून घ्यायचं.
आणि त्याच्यावर ही आपण पोळी टाकणार आहे. पण कधी कधी काय होतं, पोळी काठापर्यंत सारण जर गेलं नाही तर ती तशीच दिसते. असं जर आपल्याला वाटलं तर आपण करंज्या कापायचं जे कोरणं असतं त्याच्या साहाय्याने ह्या पोळीला छान असा गोल आकार देऊन घ्यायचा, जेणेकरून कडेला जर सारण गेलं नसेल तर त्या कडासुद्धा आपल्या निघून जातील आणि आपली पोळी अशी छान एकसारखी दिसेल. कोरल्यामुळे पोळीला छान डिझाईन दिसते आणि भाजल्यानंतरही खूप छान दिसतात. पण तुम्ही न कोरताही अशी बनवू शकता. मस्त पाऱ्या लाटायच्या आणि त्याच्यावर सारण भरून आपल्याला जेवढी साईज अपेक्षित आहे तेवढ्या साईजमध्ये पोळी करून घ्यायची. एकदा का तुमची पोळी तयार झाली की मग तुम्ही शेकायला घेऊ शकता. फक्त ही पोळी इतर पोळीपेक्षा भाजायला थोडासा वेळ लागतो, कारण याला आपण दाबून दाबून छान भाजून घ्यावी लागते. दिवाळीच्या पदार्थांमध्ये फराळाची आपण सुरुवात गोडाच्या पदार्थांनी करत आहोत. तर अशा ह्या आपल्या मस्त खव्याच्या पोळ्या तयार होणार आहेत. आता ही पहा, मी भरपूर मोठी करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा, जी पांढरी बाजू आहे तिथंपर्यंत सारण गेलेलं नाही. तर असं हे कट केल्यामुळे काय होईल की तो भाग पूर्ण निघून जाईल आणि खाताना कुठंही तुम्हाला पिठूळ असा भाग लागणार नाही. छान सारण आणि वरची कणिक असं मस्त भाजलेली पोळी खायला मिळेल आणि दिसायलाही छान दिसेल. आता ही पोळी आपण गॅसवर छान शेकून घेऊया. ही पहा, अशी टाकल्यानंतर छान टमटमीत फुगते, कुठूनही सैलसर पडत नाही. वरून त्याला तुपाचा किंवा तेलाचा हात लावा आणि गॅस मात्र तुम्ही मोठा ठेवू नका. ही आपल्याला फार कमी पण नाही, मीडियम पण नाही, अशी मध्येच ठेवा आणि मंद गॅसवर छान असं दाबून दाबून तिला भाजून घ्या, जेणेकरून कडा आणि आपली जी लातिंबी आहे ती छान भाजली जाईल आणि खरपूस होईल. तुम्ही पोळीला असं सर्व बाजूनी दाबून दाबून छान भाजून घ्या. जर ह्यानी भाजायला जमत नसेल तर आपण पावभाजीचा स्मॅशर असतो त्याच्या साहाय्याने दाबून दाबून तिला छान अशी भाजू शकता. ही पहा, ही आता मी न कोरलेली पोळी भाजायला ठेवलेली आहे. याला मी कोरलेली नाही तरी सुद्धा दिसायला ती खूप छान दिसतीये. कलरही खूप छान आलेला आहे. आत्ता जरी भाजताना ह्या पोळ्या अशा मऊ वाटत असल्या तरी तयार झाल्यानंतर आणि थंड झाल्यावर ह्या मस्त अशा कुरकुरीत होतात आणि बराच काळ आहे अशा राहतात. अजिबात खराब होत नाही. तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता. हे पहा, दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि खाताना तर उत्कृष्ट लागतातच, कारण खव्याच्या पोळ्या आहेत. तर अशा ह्या मस्त पोळ्या, एवढ्या पिठाच्या 14 पोळ्या तयार होतात जर तुम्ही ही साईज बनवली तर. तुमच्या अंदाजाने जर तुम्ही साईज घेत असाल तर पोळ्या त्या प्रोपोर्शनमध्ये होतील. आता माझ्या ह्या 14 पोळ्या झालेल्या आहेत तेवढ्या पिठाच्या, आणि जे आपण गोळे केलेले त्या कणकीमधला एक छोटासा गोळा मात्र शिल्लक राहिलेला आहे. तर अशा ह्या मस्त खरपूस खमंग 14 पोळ्या आपल्या तयार होतात. तुम्हीही बनवा आणि इतरांनाही खाऊ घाला. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.